नमस्कार, मी ईशा. मी आज तुम्हाला मणगणे कसे बनवतात ते आज दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी हे नारळाचं दूध करून घ्यायचं. आधी 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी साबू तांदूळ हे 4 तास भिजत ठेवायचे. त्याचबरोबर गूळ 1 वाटी आणि हे 2 वाट्या मी नारळाचं दूध काढून ठेवलं. हळदीचं पान आणि इथे काजू, थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि वेलची इत्यादी साहित्य आपल्याला लागतं. आता डाळ मी शिजायला ठेवली आहे आणि डाळ शिजून झाल्यानंतर थोड्या वेळाने साबू तांदूळ घालायचे त्याच्यात आणि मग ते ढवळून घ्यायचं. मग त्याच्यात ते व्यवस्थित थोडे शिजत आले की त्याच्यानंतर मग गूळ घालायचा. 1 वाटी गूळ, तो पण व्यवस्थित त्याच्यात ढवळून घ्यायचा आणि मग 2 वाट्या नारळाचा रस घालायचा. थोडे तुकडे खोबऱ्याचे, काजू हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. चांगलं ढवळून मग त्याच्यात थोडी वेलची पावडर घालायची आणि त्याला थोडं शिजत ठेवायचं व्यवस्थित. आणि हे हळदीचं पान घालायचं थोडं, म्हणजे हळदीच्या पाण्याने चांगला त्याच्यात मस्त असं हळदीचा आणि वेलचीचा फ्लेवर एकदम छान येतो आणि ते खायला सुद्धा खूप छान लागतात. तर हे बघा, हे आपले झाले मणगणे तयार. तुम्ही पण करून बघा, हे खूप छान लागतात. तुमच्याकडे काय प्रोग्राम असेल, काय असेल, तर हे तुम्ही, ही पारंपरिक डिश आहे, तर तुम्ही ही करू शकता. एन्जॉय.